गर्भावस्थेचा पहिला त्रैमासिक फर्स्ट ट्रायमेस्टर आयुर्वेद आणि गर्भसंस्कार दृष्टिकोन. फर्स्ट ट्रायमेस्टर हा पिरियड प्रोटेक्शन आणि स्थैर्य देण्याचा म्हणजे स्टेबिलायझेशनचा आहे. नमस्कार, आरोग्यगाथामध्ये स्वागत आहे. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. बॅकग्राऊंड पाहायला गेलो तर फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे पहिला महिना ते तिसरा महिना हा ट्रायमेस्टर हा स्टेबिलिटी आणि कामनेसचा आहे. तर आपले फोकस पॉईंट कुठले असतील तर जे गर्भधारण झाले त्याला प्रोटेक्ट करणं आणि स्टॅबिलाइज करणं म्हणजे स्थैर्य देणं. त्यामुळे गर्भ तिथे स्थिर होऊन पुढच्या जर्नीसाठी सुरुवात करेल. या काळामध्ये फोकस कुठल्या पॉईंट्सवर करायला हवं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक काळजी घेणं, लाईफ थोडी स्लो डाऊन करणं, इमोशनल आणि मानसिक काळजी घेणं, आहार आणि आहारामधून जे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळणार आहेत त्याकडे लक्ष देणं, लाईफस्टाईल म्हणजे आयुर्वेदानुसार विहार, आपण कुठल्या गोष्टीमध्ये वावरतोय, कुठल्या वातावरणामध्ये राहतो या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि काही आयुर्वेदिक स्पेशल टिप्स, कुठल्या वॉर्निंग्स आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत या सगळ्यांवर फोकस करणार आहोत. नंबर 1, फिजिकल केअर, शारीरिक काळजी. मेडिकल आणि हेल्थ इसेन्शियल्स आहेत त्या गोष्टी आपण चालू केल्या पाहिजेत. प्रेग्नन्सी जितक्या लवकर कन्फर्म होईल तितक्या लवकर आपल्याला प्रीनेटल चेकअप करून आपल्याला आवश्यक असलेल्या घटकांची आपल्या शरीरामध्ये इन्व्हॉल्वमेंट करता येईल. त्यामध्ये फोलिक ॲसिडच्या टॅबलेट्स आहेत, आयर्न सप्लिमेंट्स आहेत. हे आपण डॉक्टरांना अर्ली कन्सल्ट केलं तर त्या मेडिसिन्स लवकर चालू करता येतात, ज्या पुढे जाऊन बाळाच्या पाठीच्या मणक्यामध्ये किंवा स्पायनल कॉर्ड्समध्ये जे डिफेक्ट्स क्रिएट होतात ते होऊ नये यासाठी मदत करतात. सेल्फ मेडिकेशन अवॉइड केलं पाहिजे. कुठल्याही आयुर्वेदिक किंवा हर्बल मेडिसिन स्वतःहून घेणं या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. वॅक्सिन्स कुठल्या आहेत त्याबद्दल अपडेट राहायला पाहिजे. टिटानस वॅक्सिन, ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांच्या ॲडवाईजने आपण घेतल्या पाहिजेत. रेस्ट आणि एक्सरसाइज हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये ॲडिक्वेट स्लीप 8 to 9 hours, शॉर्ट डे टाईम रेस्ट आपण घेऊ शकतो. हेवी वजन उचलणं किंवा रनिंग करणं, जर्की मुवमेंट्स करणं, ट्रॅव्हल करणं खूप ओबडधोबड असलेल्या रस्त्यांवरून ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. हळूवार वॉकिंग करणं, प्रीनेटल योगा स्पेसिफिकली 12व्या आठवड्यानंतर चालू करणं, गायडन्सच्या अंडर करणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या सर्वांसोबत डाईट आणि न्यूट्रिशन म्हणजेच आहार आयुर्वेदानुसार हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. वॉर्म जे थोडं कोमट असेल किंवा गरम आहार जो घरी फ्रेशली कुक केला आहे अशा पद्धतीचा आहार, यामध्ये तूप आहे, दूध आहे, भात आहे, भाताचे पेज यांसारखे पदार्थ आहेत, गहू आहे किंवा ग्रीन मुगाची डाळ ज्याला आपण मूग म्हणतो ते आहे, किंवा फ्रूट्स आहेत, खजूर आहे, बदाम आहे, गूळ, या सगळ्या घटकांचा आपल्या आहारामध्ये कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये समावेश केला पाहिजे. गाईचं घरगुती जर दूध मिळत असेल तर ते उत्तम काम करतं. त्यामध्ये थोडीशी हळद किंवा केशर टाकली तर आपल्याला स्ट्रेंथ म्हणजे स्थैर्य आणि कॉम्प्लेक्शन इम्प्रूव्हमेंटसाठी सुद्धा मदत करतं. घृतं ज्या आहेत, क्लॅरिफाईड बटर आहे, जर ते घरी केलेलं असेल तर अतिउत्तम, ते स्मॉल क्वांटिटीमध्ये आपण घेऊ शकतो. पहिल्या 3 महिन्यांमध्ये नॉशिया, वॉमिटिंग यांसारख्या गोष्टी नसतील तर हे घटक आहारात घेणं इझी जातं. पण ह्या गोष्टी जर आहारामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत आणि नॉशिया, वॉमिटिंग आहे तर एक पदार्थ एका वेळी असं थोड्या प्रमाणामध्ये इन्क्लूड करून आपण त्याची मात्रा वाढवत जाऊ शकतो. कुठल्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत तर फ्राईड, स्पायसी किंवा शिळं अन्न, जे वृक्ष अन्न खूप आहे या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजेत. खूप जास्त सॉल्ट असलेलं म्हणजे फ्राय फूड असेल किंवा रोड साईड फूड जे असेल, त्या पिकल्स असतील, खारट आंबट पदार्थ खूप सारे असतील तर ह्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजेत. या स्वतःमध्ये यांच्या पाणी धरून ठेवण्याचे गुणधर्म असतात आणि त्यामुळे शरीरात सूज येणं किंवा नॉशिया वाटणं, पचन व्यवस्थित न होणं यांसारखी लक्षणं उद्भवू शकतात. जंक फूड अवॉइड केलं पाहिजे. एअरटेड हायड्रोजन किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स जे असतात त्या आपण नाही घेतले पाहिजेत. हायड्रेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे आपण व्यवस्थित घेतलं पाहिजे. कोकोनट वॉटर, बटर मिल्क म्हणजे ताक यांसारख्या गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजेत. मुद्दा पुढचा आहे मानसिक शांती किंवा इमोशनल वेलबिंग, या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर यामध्ये मेंटल आणि इमोशनल केअर जी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. शांत आणि पॉझिटिव्ह मन असणं, शांत आणि पॉझिटिव्ह इमोशन्स असणं यांचा इन्फ्लुएन्स फिटसवरती होत असतो, हा प्रभाव फिटसवर पडत असतो. सो या सगळ्या गोष्टींमध्ये स्ट्रेस अवॉइड करणं, राग, भय, चिंता यांसारख्या गोष्टी आयुर्वेदामध्ये अवॉइड करायला सांगितलं. त्याच्यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे स्वतःला अशा लोकांसोबत ठेवा जे तुम्हाला पॉझिटिव्ह आणि प्लीझंट वातावरण देतात. सॉफ्ट म्युझिक ऐकणं, मंत्र ऐकणं, गर्भसंगीत ऐकणं यांसारख्या गोष्टी बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी, त्याच्या वाढीसाठी, त्याला पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट देण्यासाठी आणि आईची मानसिक शांती टिकवून ठेवण्यासाठी खूप मदत करतात. स्पिरिच्युअल बुक्स वाचणं, स्वतःचा मूड अपलिफ्ट करणारे मोटिवेशनल बुक्स वाचणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्हिटी देण्यासाठी, इमोशनल स्टेबिलिटी देण्यासाठी मदत करतात.
निसर्गासोबत वेळ घालवणं, सपोर्टिव्ह फॅमिली मेंबर्ससोबत असणं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लाईफस्टाईलमध्ये विहारामध्ये कुठल्या गोष्टी आहेत तर क्लीननेस आणि हायजीन मेंटेन करणं, एक्सपोजर्स केमिकल्ससोबत, स्मोकसोबत किंवा रेडिएशन्ससोबत किंवा जे आपण घरी हाऊसहोल्डसाठी केमिकल्स वापरतो त्याच्याशी एक्सपोजर स्वतःचा अवॉइड करायला हवं आहे. कम्फर्टेबल क्लोथ घालणं, कॉटन क्लोथ प्रेफरेबली, यांसारख्या गोष्टींमुळं आपल्या शरीराला ब्रीदिंग करण्यासाठी जागा मिळते आणि त्यासोबत रिलॅक्सेशन मिळतं. प्लेझंट वातावरणामध्ये जिथे हवा आहे अशा ठिकाणी व्हेंटिलेटेड सराउंडिंग्समध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे. ट्रॅव्हल्स अनइव्हन रोडवरती लाँग काळासाठीच्या जर्नी आहेत त्या आपण या काळात अवॉइड केल्या पाहिजेत. आयुर्वेदिक गायडन्स बघितला तर फलघृत किंवा सुकुमारघृत यांसारखे घृत आपण घेऊ शकतो, पण हे तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेणं गरजेचं आहे. जंटल अभ्यंग म्हणजे ऑइल मसाज, कोकोनट ऑइल, तीळ तेलाने यासारख्या गोष्टींनी आपण ऑइल करणं, स्पेसिफिकली सांध्यांच्या जागी करणं खूप गरजेचं आहे. लाईट मेडिटेशन किंवा डीप ब्रीदिंग, प्राणायाम यांसारख्या गोष्टी केल्या पाहिजेत. पंचकर्म अवॉइड करायला हवं आहे. स्ट्रॉंग डिटॉक्स थेरपी या काळामध्ये फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये स्पेसिफिकली अवॉइड करणं गरजेचं आहे. यासोबत स्मोकिंग, अल्कोहोल, जास्त कॉफी म्हणजे कॅफिन घेणं किंवा टॅनिन म्हणजे चहा घेणं यांसारख्या गोष्टीसुद्धा अवॉइड केल्या पाहिजे. जंक फूड अवॉइड केलं पाहिजे. एक्सेसिव्ह फिजिकल स्ट्रेन किंवा इमोशनल शॉक्स या गोष्टीसुद्धा आपल्या मानसिक शांतीला किंवा फिजिकल आपल्या बॅलन्सला डिस्टर्ब करण्यासाठी कारणीभूत ठरतात. सो या गोष्टीसुद्धा अवॉइड केल्या पाहिजेत. ओव्हर यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, वी ऑल नो दॅट इट इमिट्स रेडिएशन. सो ते रेडिएशन्सपासून स्वतःला आणि वाढणाऱ्या बाळाला दूर ठेवण्यासाठी ओव्हर यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अवॉइड केले पाहिजेत. झोपण्यापूर्वी काही काळा असेल डिझिनेस किंवा फेंटिंग, चक्कर आल्यासारखी वगैरे वाटत असेल, डोळ्यासमोर अंधारी वाटत असेल, या केसमध्ये खूप व्हॉमिटिंग किंवा डिहायड्रेशन आहे किंवा खूप जास्त ताप आहे, या केसेसमध्ये आपल्याला डॉक्टरांना त्वरित भेटणं गरजेचं आहे. स्क्रीनिंग्स आहेत कन्फर्मेटरी, त्या आपण करू शकतो. त्यामध्ये युरिन आहे, BCG आहे, अर्ली USG आहे, रुटीन अँटीनेटल चेकअप्स असतात ते करायला हवेत. NT स्कॅन्स, ड्युअल मार्कर्स यांसारख्या गोष्टी इफ नेसेसरी डॉक्टर त्या वेळेला आपल्याला ॲडवाईज करत जातात आणि त्या आपण करणं खूप गरजेचं आहे. आता वीक वाईज बघूया तर पहिल्या महिन्यामध्ये बेसिकली गर्भनिर्माण काल असतो. यामध्ये फॉर्मेशन स्टेज असते. बाळ निर्माण होऊन, फिटस तयार होऊन ते एका ठिकाणी इम्प्लांट होण्याची प्रोसेस सुरू असते. मग यामध्ये इम्प्लांटेशन म्हणजे त्या जागी गर्भधारण होणं आणि त्याचं स्थैर्य होणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. सो काम माइंड आणि सात्विक फूड जर आपण घेत असू, मानसिक आपण स्टेबिलिटी आणि स्थैर्य ठेवलं तर ही सगळी प्रोसेस व्यवस्थित व्हायला मदत होते. सेकंड मंथ म्हणजे 5वा ते 8वा आठवडा. आता यामध्ये जो स्थिर झालेला गर्भ आहे, गर्भाशयांच्या भिंतीला तो वाढण्याचा काळ सुरू होतो, म्हणजे ग्रोथ व्हायला सुरुवात होते. या काळात आपल्याला त्याला पोषण देणं, कारण ऑर्गन डेव्हलप्स होत असतात. सो त्या काळात पोषण देणं, मन शांत ठेवणं म्हणजे बाळाच्या मानसिक आरोग्यासाठी सुद्धा आपण पोषण त्याला देतो, ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि थर्ड मंथ म्हणजे 9वा ते 12वा आठवडा, यामध्ये बाळाचे जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचा विकास व्हायला सुरुवात होते, म्हणजे सेन्सरी डेव्हलपमेंट होते. सो या काळामध्ये सेन्स ऑर्गन्स फॉर्मेशन होत असतं, त्यांना सपोर्ट करणं, पंचेंद्रियांना जे गरजेचं आहे पोषण ते देणं खूप गरजेचं आहे. इमोशनल बॉन्डिंगसुद्धा या काळामध्ये तयार होतं. सो मासानुसार गर्भवृद्धी हा मंथ वाईज फिटल डेव्हलपमेंट हा आयुर्वेदातला संदर्भ आपण इथे घेऊ शकतो. गर्भशरीरामध्ये याबाबत सविस्तर वर्णन केलेलं आहे. प्रथम मासे गर्भिण्या पयः सेवनम हितम, हे चरक संहितेमध्ये आपल्याला सांगितलं. म्हणजे काय तर मुख्य आहार हे दूध आणि स्पेसिफिकली काऊ मिल्क जर मिळत असेल फ्रेश तर ते घेणं अतिउत्तम आहे. त्यामध्ये काही ड्रॉप्स तुपाचे टाकून जर डायजेशन व्यवस्थित असेल तर आपण घेऊ शकतो. जर दूध टॉलरेट होत नाही आहे तर क्षीरमंड म्हणजे भाताची पेज आहे ती आपण घेऊ शकतो. लाजामंड ज्याला आपण पफ राईस असं म्हणतो, मुरमुरे लाह्या आहेत त्या आपण घेऊ शकतो. स्निग्ध, द्रव आणि मधुर असा आहार आपण प्रेफर केला पाहिजे. चरक संहितेमध्ये सांगितले की द्वितीय मासे पयः सर्पिशाम युक्तम हितम, म्हणजे मिल्क जे आहे ते घीसोबत सेकंड ट्रायमेस्टरमध्ये किंवा सेकंड मंथमध्ये आपल्याला खूप मदत करतं, कारण आपल्याला नरिशमेंट ऑर्गनची करणं आणि गर्भाला स्थैर्य देणं हा महत्त्वाचा फोकस पॉईंट आहे. जर उलटी किंवा मळमळ यांसारख्या गोष्टी असतील तर अनार म्हणजे पोमोग्रॅनेटचा ज्यूस, डाळिंबाचा ज्यूस किंवा जिरा पाणी हे आपल्याला खूप मदत करतं. भात किंवा गहू यांसारख्या पदार्थांपासून बनवलेले पातळ पदार्थ, त्यासोबत मूग डाळीचं सूप किंवा तूप आणि लोणी घरी काढलेलं असेल तर ते, किंवा फ्रूट्स यांसारख्या गोष्टी आपण आहारात घेऊ शकतो. सगळे असे गोल्डन रूल्स आहेत जे फर्स्ट ट्रायमेस्टर ऑफ गर्भसंस्कारामध्ये आपल्याला पाहायचे आहेत. तर मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवणं, पॉझिटिव्ह इमोशन्स ठेवणं, कारण बेबी फिलिंग्स एक्सप्रेस करायला लागलेलं असतं, ते सेन्स करायला लागलेलं असतं. सो पॉझिटिव्ह माइंडसेट खूप महत्त्वाचं आहे. ईट फ्रेश आणि नरिश्ड किंवा
कोमट असं अन्न घेणं गरजेचं आहे. फास्टिंग अवॉइड करायची आहे. रेग्युलर स्लीप आणि रूटीन मेंटेन करायला हवं आहे. खूप जास्त साऊंड्स, आर्ग्युमेंट्स किंवा निगेटिव्ह मीडिया असेल यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. तृतीय मासे पयः सर्पिषा मधुयुक्तम हितम. सो आता मिल्क म्हणजे दूध आणि तूप आणि त्यासोबत थोड्या क्वांटिटीमध्ये मध यांसारख्या गोष्टी तिसऱ्या महिन्यामध्ये उत्तम सांगितलेल्या आहेत. कारण बाळाचं मानसिक आरोग्य, त्याच्या इंद्रियांचा विकास या काळामध्ये होत असतो. चेतना निर्माण होत असते. सो शतावरी कल्प दुधामध्ये आपण आयुर्वेदिक डॉक्टरांच्या गायडन्स अंडर त्याची मात्रा ठरवून घेऊ शकतो. किंवा भात आहे, गहू आहे, तूप आहे, फ्रूट्स आहेत, मूगडाळ यांसारख्या गोष्टी आपण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ॲड करू शकतो. ज्या रसांचा, ज्या घटक द्रव्यांचा स्वतःचा रसच मधुर आहे अशा गोष्टी आपण या महिन्यात चालू करू शकतो. त्यासोबत फ्रूट्स आहेत, आल्मंड्स आहेत म्हणजे सोक ड्राय फ्रूट्स आहेत ते आपण घेऊ शकतो. कोकोनट वॉटर आहे यांसारख्या गोष्टी आपण घेऊ शकतो. अगेन पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, म्युझिक, मंत्रा, संस्काराचे जे आपण टूल्स आहेत त्यांचासुद्धा वापर करू शकतो. सो ॲक्टिव्हिटी आणि ॲक्शन मोडमध्ये जर आई येत असेल तर सगळ्यात महत्त्वाची फेज या ट्रायमेस्टरमध्ये आपण करू शकतो ती म्हणजे एक विजन बोर्ड बनवणं. म्हणजे आपल्या बाळामध्ये कुठले गुण आपल्याला हवे आहेत, कुठल्या गुणांचे सकारात्मक आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रिंट्स द्यायचे आहेत, त्याचा एक विजन बोर्ड बनवून तो आपल्या समोर ठेवणे. या सगळ्यासोबत गर्भसंवाद हा एक खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. या गर्भसंवादाची स्क्रिप्ट आपल्याला स्क्रीनवर दिली, तुम्ही त्याचासुद्धा वापर करून आपल्या बाळासाठी गर्भसंवादाचे जे अफर्मेशन्स आहेत आपण म्हणू शकतो ते म्हणू शकता. त्यासोबत प्राणायामासारखी ॲक्टिव्हिटी आपण चालू करू शकतो. या ट्रायमेस्टरमध्ये ही सेफ आहे, यामुळे कुठलेही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत. इनफॅक्ट त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स आपल्याला जास्त दिसतात. त्यासोबत काही ॲक्टिव्हिटीज आहेत जसं की मॅथ्सचे सॉल्व्ह करणं, त्यासोबत एखादा स्टोरी वाचणं किंवा एखादे आध्यात्मिक मंत्र, पूजा यांसारख्या गोष्टी वाचणं. सो ह्या आपण या काळामध्ये चालू करू शकतो. किंवा सो पहिल्या 3 ट्रायमेस्टरमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सीलाही सुखकर स्टार्टिंग देता, त्यासोबत बाळाच्या प्लेसमेंटसाठी आणि त्याच्या स्थैर्यासाठी सुद्धा त्याला मदत करता. सो दिस इज ऑल अबाउट फर्स्ट ट्रायमेस्टर. विल सी नेक्स्ट डे. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्या या गर्भसंस्काराच्या आणि गर्भधारणेच्या जर्नीतून जात आहेत त्यांना नक्की हे शेअर करा. थँक्यू.